नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नागेश करजगी ऑर्किड स्कूलच्या वतीने मी आदिनाथ सर्वदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण इयत्ता 8वी मराठी या विषयामधील पाठ क्रमांक 2 चा अभ्यास करणार आहोत। पाठाचं नाव आहे मी चित्रकार कसा झालो। या पाठाचे लेखक लक्ष्मण महिपती कडू हे आहेत। पाठाला सुरुवात करण्या अगोदर आपण लेखकांचा अल्प परिचय या ठिकाणी पाहणार आहोत। मी चित्रकार कसा झालो। लेखक लक्ष्मण महिपती कडू, जन्म 1947, प्रसिद्ध मराठी लेखक व चित्रकार। त्यांची बाल साहित्याची सुमारे 30 पुस्तके प्रकाशित आहेत। त्यांची झाड हे लहान मुलांसाठी असलेले द्विभाषिक पुस्तक, खारीचा वाटा हा कथासंग्रह, जॉर्ज कार्वर हे चरित्र, रावीचा मोर हे बालसाहित्य इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत। त्यांना 2017 साली खारीचा वाटा या पुस्तकासाठी साहित्य अकादमीचा बाल साहित्य पुरस्कार व 2014 साली महाराष्ट्र शासनातर्फे उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा साने गुरुजी पुरस्कार मिळालेला आहे। शेवगाव अहमदनगर येथे जानेवारी 2018 मध्ये झालेल्या बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले। तर हा लेखकांचा अल्प परिचय या ठिकाणी आपण पाहिला। यानंतर या पाठामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे, काय दिलेलं आहे हे थोडक्यात आपण जाणून घेऊ। निसर्गाच्या सानिध्यात आपल्याला आपल्यातील उपजत कला शोधण्याचे अनेक मार्ग सापडतात हे लेखकाने स्वानुभवातून या पाठात सांगितले आहे। मुलांनो, या पाठाच्या माध्यमातून लेखकांनी आपल्याला 3 अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत। त्यातली पहिली गोष्ट निसर्ग। या निसर्गाचं महत्त्व खूप सुंदररित्या लेखकांनी या पाठात सांगितलेलं आहे। दुसरी गोष्ट तीव्र इच्छाशक्ती, आत्मविश्वास। आपल्यामध्ये जर तीव्र इच्छाशक्ती असेल, आत्मविश्वास असेल तर आपण कोणतंही काम सहज पूर्ण करू शकतो हे त्यांनी स्वतःच्या अनुभवातून दाखवून दिले। आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तर आपल्या प्रत्येकामध्ये एक शास्त्रज्ञ, संशोधक हा दडलेला असतो। त्याला आपण नेहमी जागतं ठेवणं गरजेचं आहे। तर या 3 गोष्टी या पाठाच्या माध्यमातून लेखक आपल्याला सांगतायत। आणि त्याचबरोबर निसर्गाच्या सानिध्यात लेखकांनी त्यांच्या बालमित्रांनी चित्रकला, मूर्तिकला ही कशी जोपासली, आपले हे छंद कसे जोपासले, आपली आवड कशी पूर्ण केली हे सुद्धा या पाठात त्यांनी सांगितलेलं आहे। चला तर मग आपण या पाठाला सुरुवात करूया। मी तुमच्या एवढा असताना जे अनुभवलं, पाहिलं ते तुम्हाला सांगणार आहे। प्रथम निसर्ग। आपण निसर्गाला कधीही विसरून चालणार नाही। त्याच्या विरोधात न जाता मर्जीत राहणं केव्हाही आपल्या फायद्याचं आहे। बघा मुलांनो, या पहिल्या परिच्छेदात लेखकांनी निसर्गाचं महत्त्व सांगितलं आहे। काय म्हणतायत ते तर आपल्याला निसर्गाच्या विरोधात न जाता त्याच्या मर्जीत आपण राहिलं पाहिजे। आता निसर्गाच्या मर्जीत राहणं म्हणजे काय, यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण देतो। आज मनुष्य प्राणी
मानव मोठ्या प्रमाणावर झाडे तोडतोय, जंगलतोड करतोय. त्यामुळं झाले काय, तर जमिनीची धूप वाढलेली आहे, तापमान वाढलेलं आहे, पावसाचं प्रमाण हे कमी झालेलं आहे. तर अशा अनेक नैसर्गिक संकटांना आपल्याला तोंड द्यावं लागतंय. हे कशामुळं, तर मानव आज त्या निसर्ग चक्राच्या विरोधात वागत असल्यामुळं आपल्याला या संकटांना सामोरे जावं लागतंय. निसर्ग नियमाप्रमाणे मानव हा आज वागत नाही आहे, चुकीचं वागतोय. त्यामुळं सगळ्या दुष्परिणामांना आपल्याला सामोरे जावं लागतंय. तर यालाच निसर्ग चक्राच्या विरोधात वागणं असं म्हणतात. आणि असं कोणतंही काम न करणं म्हणजेच त्या निसर्गाच्या मर्जीप्रमाणे राहणं. तर आपण या निसर्गाच्या मर्जीत जर राहिलो तर आपल्याला खूप सारे फायदे मिळतात. निसर्गातून आपलं पालनपोषण होतं आणि निसर्गच आपल्याला नाना कला शिकवतो. बघा लेखक पुढं काय सांगतायत, तर आपण निसर्गाच्या सानिध्यात सहवासात जर गेलो तर आपल्याला हा निसर्ग विविध कला शिकवतो, विविध गोष्टी आपल्याला तो देत असतो. आणि हे खरं आहे बरं का मुलांनो. निसर्ग ही बिनभिंतीची शाळा आहे. या निसर्गाला बिनभिंतीची शाळा म्हटलं जातं. आणि या शाळेतले जे नैसर्गिक घटक आहेत, या निसर्गातील जे काही नैसर्गिक घटक आहेत, या नैसर्गिक घटकांना या बिनभिंतीच्या शाळेतील गुरु म्हटलं जातं. आणि या विविध गुरूंकडून आपल्याला खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळतात. विविध कला आपण आत्मसात करू शकतो. उदाहरणार्थ झाड, त्या झाडांकडून आपण परोपकारी वृत्ती शिकतो. म्हणजे स्वतःवर कुऱ्हाडीचे घाव हे सहन करून दुसऱ्याच्या मदतीस पडणं, हा गुण, ही वृत्ती आपण त्या झाडाकडून शिकू शकतो. समुद्राकडून विशालता, त्याचबरोबर डोंगरांकडून, पर्वतांकडून भक्कमपणा, आढळपणा आपल्याला शिकायला मिळतो. फुलांकडून, फुलपाखरांकडून आनंदी जीवन हे कसं जगायचं हे आपल्याला शिकायला मिळतं. त्याचबरोबर त्या फुलांकडे, फुलपाखरांकडे जर आपण पाहिलं तर आपल्यातली चित्रकला ही आपण कागदावर उमटू शकतो. छान छान चित्र आपण काढू शकतो. बरोबर आहे. त्यानंतर त्या मोराच्या नृत्यामधून आपल्याला नृत्यकला, संगीतकला ही शिकता येते. बघा म्हणजे या नैसर्गिक घटकांकडून आपल्याला कितीतरी गोष्टी शिकायला मिळतात. विविध कला आत्मसात आपण करू शकतो. आणि म्हणूनच लेखकांनी या ठिकाणी आपल्याला हे सांगितलंय की निसर्गाच्या सानिध्यात जर आपण गेलो, त्याच्या सहवासात जर आपण रमलो तर आपल्याला फायदाच होणार आहे. विविध गोष्टी आपल्याला समजणार आहेत. निसर्ग धुंडाळत राहा, तुम्हाला सर्जनाच्या वाटा आपसूक सापडतील. आपण जर निसर्गाच्या जवळ गेलो, त्याच्या सानिध्यात गेलो तर आपल्याला सर्जनाच्या नव्या वाटा सापडतात. म्हणजे नवीन काहीतरी करण्याची एक उर्मी आपल्या मनामध्ये ही जागी होते. म्हणजे आपण नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करू लागतो. इतकी ताकद त्या वातावरणामध्ये असते. बघा म्हणजे या पहिल्या परिच्छेदामध्ये लेखकांनी त्या निसर्गाचं महत्त्व अधोरेखित केलंय. आता पुढं लेखक काय सांगतात बघा. आता तुम्हाला माझीच गोष्ट सांगतो. माझं प्राथमिक शिक्षण एका लहानशा खेड्यात झालं. माझं खेडं अतिशय निसर्गरम्य आणि सुसंस्कृत होतं. पुढं या दुसऱ्या परिच्छेदामध्ये लेखकांनी आपल्या गावाविषयी थोडीशी माहिती सांगितली. काय म्हणतायत ते, तर लेखकांचं गाव निसर्ग सौंदर्याने छान नटलेलं होतं. त्यांच्या गावातील लोक
गुण्या गोविंदाने एकत्र राहायचे. खूप सुसंस्कृत असा त्यांचा गाव होता. विचारशील, सुसंस्कृत अशी लोक त्या गावात राहायची. आणि या गावाच्या आजूबाजूचा परिसर सुद्धा खूप सुंदर असा होता. घनदाट जंगलं, दुथडी भरून वाहणारी नदी, निळे डोंगर, हिरवी रानं, अवघा आनंदी आनंद. या गावाच्या आजूबाजूचा परिसर सुद्धा खूप निसर्ग सौंदर्याने नटलेला असा होता. घनदाट जंगलं, हिरवी रानं, निळे डोंगर आणि दुथडी भरून वाहणारी नदी, इतका सारा हा आनंद आमच्या गावात, आमच्या त्या परिसरात ओसंडून वाहत होता. म्हणजे निसर्गाच्या कुशीमध्येच आम्ही वाढलो असं इथं लेखक आवर्जून सांगतायत. हा सगळा आनंदी आनंद मग इतक्या चांगल्या वातावरणात आपल्यामधली जी काही सृजनशीलता आहे ती सृजनशीलता उफाळून आली नाही तर नवलच. म्हणजे अशा या सुंदर वातावरणात आपल्यामधली नवनिर्मितीची जी क्षमता आहे, जी ऊर्जा आहे ती बाहेर येणारच असं लेखक इथं नमूद करतायत. बघा पुढं लेखकांनी काय सांगितलं बघा. माझा एक मित्र होता. आम्हाला खूप वाटायचं की आपण चित्र काढावीत, पण काय करणार, आमच्याकडे कसलीच साधनं नव्हती. लेखकांचा एक बालमित्र होता. लेखकांना त्या बालमित्राला खूप वाटायचं की आपण चित्र काढावीत, छान छान चित्र काढून ती रंगवावी, पण काय करणार, आमच्याकडे कसलीच साधनं नव्हती. पेन्सिल, रंग, ब्रश हे तर सोडाच, साधा कागदही नव्हता. म्हणजे लेखकांना, त्यांच्या मित्रांना खूप वाटायचं की आपण छान छान चित्र काढली पाहिजे, ती रंगवली पाहिजे, पण काय करणार, त्यांच्याकडे कोणतीच साधनं उपलब्ध नव्हती. चित्रकलेसाठी आवश्यक असणारा तो ब्रश, रंग, चित्रकलेची वही, साधा कागदसुद्धा त्यांना मिळायचा नाही. इतकी कठीण परिस्थिती त्यांना अनुभवायला मिळाली. आणि मग अभ्यासाची एकच वही, पाटीवर लिहिण्याची एक पेन्सिल, तिचे तुकडे झाले तरी सांभाळून वापरावी लागायची. चित्रकलेचं तर कोणतं साधन त्यांच्याजवळ नव्हतं आणि अभ्यासासाठी एकच वही असायची, पाटी, पेन्सिल असायची. त्या पेन्सिलीचे तुकडे जरी झाले तरी ते सांभाळून ठेवावे लागायचे आणि ते वापरावे लागायचे. दुसरी मिळण्याची शक्यताच नव्हती. अशा कठीण परिस्थितीतून लेखक गेलेले आहेत. तर ही एक बाजू झाली. शिवाय सगळ्यात मोठी अडचण किंवा धाक असा होता की चित्रबित्र काढलेली ना मास्तरांना आवडायची ना घरातल्यांना. वात्रटपणा वाटायचा. म्हणजे चित्रकलेची साधनं नसायची, अभ्यासाची सुद्धा अगदी खूप कमी साधनं त्यांना मिळायची. ही एक बाजू झाली. आणि दुसरी बाजू तर चित्र काढलेली घरातल्यांनाही आवडायची नाहीत आणि शाळेतल्या मास्तरांनाही ती आवडायची नाही. आणि कुणी जर काढण्याचा प्रयत्न केला तर तो वात्रटपणा वाटायचा, म्हणजे आगाऊ काम वाटायचं. म्हणजे इतकी त्या चित्रकलेच्या बाबतीत अनास्था त्या लेखकांना अनुभवायला मिळायची. म्हणजे लेखकांच्या घरच्यांना, शाळेतल्या मास्तरांना अभ्यास एके अभ्यास एवढंच माहीत होतं. इतर कला, इतर ज्या काही गोष्टी आहेत त्यांना ते फारसं महत्त्व देत नव्हते. फक्त अभ्यास मुलांनी केला पाहिजे असंच त्यांचं मत होतं. आणि त्यामुळं घरातून किंवा शाळेतून त्यांना फारसं प्रोत्साहन कधी मिळालंच नाही. मग ह्या अशा परिस्थितीतून लेखक गेले. मग पुढं त्यांनी काय केलं बघा. वैशाख महिन्यातलं ऊन करपवून टाकणारं असायचं. आम्ही गावातली सगळी मुलं नदीच्या डोहात जाऊन पडायचो. अंगात गारवा भरला की पुन्हा
काठावर येऊन बसायचं. काठालगत खूप खडक होते. लेखक, त्यांचे मित्र शाळेला सुट्ट्या लागल्यावर उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आपली घरातली सर्व कामं संपवून पूर्ण करून बाहेर खेळण्यासाठी बाहेर पडायचे. नदीकिनारी जायचे. त्या नदीकिनारी मनसोक्त खेळायचे आणि मग खेळून झाल्यावर त्या नदीच्या पात्रात, नदीच्या डोहात मनसोक्त पोहायचे. मन भरेपर्यंत पोहायचे आणि मग पोहून पोहून दमल्यावर, अंगात गारठा भरल्यावर काठावर येऊन बसायचे आणि मग थोडंसं ऊन लागलं, अंग तापलं की परत त्या पाण्यात उडी मारून पोहायचे. हा सगळा कार्यक्रम या लहान मुलांचा चालायचा. खूप धमाल मस्ती लेखक त्यावेळेस करायचे. आणि मग त्या नदीकिनारी त्यांना खूप सारे खडक दिसायचे, म्हणजे दगड. खूप मोठमोठे दगड त्या नदीच्या किनारी त्यांना पाहायला मिळायचे. पाण्याच्या प्रवाहामुळे गुळगुळीत सपाट झालेले, लांबरुंद पसरलेले आम्हाला तिथंच आमचा कॅनव्हास सापडला. या नदीकिनारी जी मोठमोठी दगडं होती, त्या नदीच्या पाण्याच्या त्या प्रवाहामुळे गुळगुळीत झालेली, सपाट झालेली खूप मोठमोठी दगडं त्या नदीच्या किनारी लेखकांना, त्यांच्या मित्रांना पाहायला मिळायची. आणि मग त्या ठिकाणी त्यांना चित्रकलेतला पहिला महत्त्वाचा घटक सापडला आणि तो म्हणजे कॅनव्हास. त्या मोठ्या दगडांनाच त्यांनी आपला कॅनव्हास समजला. कॅनव्हास म्हणजे चित्र काढण्यासाठी वापरण्यात येणारा कापडी फलक, त्याला कॅनव्हास म्हणतात. परंतु लेखकांनी, त्यांच्या मित्रांनी त्या दगडांनाच कॅनव्हास समजलं, कारण ते दगड खूप पसरट, लांबरुंद असे होते, गुळगुळीत झालेले होते आणि त्यावर छान सुंदर अशी चित्र ते काढू शकणार होते. त्यांनी त्या दगडांनाच आपला कॅनव्हास समजला. मग पुढं काय केलं बघा. या भल्या थोरल्या खडकावर मनसोक्त चित्र काढता येणार होती, पण कशानं काढणार? आता कॅनव्हास तर सापडला, हा चित्रकलेतला महत्त्वाचा घटक तर सापडला, पण ती चित्र काढणार कशाने? हा पुढचा प्रश्न त्यांच्यासमोर होता. मग त्या प्रश्नाचं उत्तर त्या मुलांनी कसं शोधलं बघा. तोही मार्ग सापडला. आमच्या त्या भागात तांबूस रंगाचा मुरूम असतो, शिवाय पिवळट रंगाचे दगडही सापडतात. मग लेखकांच्या त्या गावाच्या परिसरात तांबूस रंगाचा एक मुरूम सापडायचा. मुरूम म्हणजे एक दगडाचा हा प्रकारच आहे. हा दगड ठिसूळ असतो. तर हा तांबूस रंगाचा, पिवळ्या रंगाचा मुरमाचा तो खडक त्या लेखकांना त्या ठिकाणी दिसला. मग पुढं काय केलं बघा. शिवाय पिवळट रंगाचे दगडही सापडतात. ते आपटले की त्याची पिवळी पिवळी फक्की पडते, अगदी पिठासारखी असते. हवं तसं पाणी घातलं की पिवळा रंग तयार. मग हा जो मुरूम होता, ठिसूळ दगड, या दगडाला जर जमिनीवर आपटलं तर त्याचा चुरा होतो, त्याचे तुकडे पडतात आणि त्या दगडाची पावडर तयार होते, फक्की पडते. आणि त्या पावडरमध्ये थोडंसं पाणी मिसळलं की पिवळा रंगसुद्धा तयार होतो. ही गोष्ट लेखकांना त्यावेळेस समजली. म्हणजे त्या कॅनव्हासवर चित्र कशाने काढायची हा जो प्रश्न त्यांना पडला होता, त्या प्रश्नाचं उत्तर इथं त्यांना मिळालं होतं. त्या मुरमाच्या साहाय्याने त्या कॅनव्हासवर, त्या दगडावर चित्र ते काढू शकणार होते. आणि त्या दगडाला थोडंसं आपटलं की त्याच्यातून जी पिवळी पावडर पडायची, त्या पावडरमध्ये थोडं पाणी मिसळलं की पिवळा रंगही तयार व्हायचा. म्हणजे किती नवीन शोध या ठिकाणी छान पद्धतीनं लेखकांनी लावला बघा. मग पुढं काय केलं बघा त्यांनी. अगदी पिठासारखी असते, हवं तसं पाणी घातलं की पिवळा रंग तयार.
मुरुमाचा खडा ओला करून घेतला आणि खडकावर चित्र रेखाटणं सुरू झालं. मग ह्या कॅनव्हासवर, या मोठ्या दगडांवर त्या मुरुमाच्या साह्याने, त्या ठिसूळ दगडाच्या साह्याने लेखक, त्यांचे मित्र चित्र काढायला त्यांनी सुरुवात केली. तो मुरुमाचा खडक थोडासा ओला करायचा आणि त्या दगडावर ते चित्र काढायला त्यांनी सुरुवात केली. काय काढू आणि काय नको असं व्हायचं. गुडघ्यावर टेकून रेष काढण्यात दंग व्हायचो. बघा, म्हणजे या कॅनव्हासवर त्या मुरुमाच्या त्या खडकाने चित्र काढण्यात ते इतके मग्न व्हायचे की काय काढू आणि काय नको असं व्हायचं. एकतर घरात चित्रकलेला फारसा कोणी वाव देत नाही, शाळेत मास्तरांना ते आवडत नाही. मग या निसर्गाच्या सानिध्यात, या निसर्गाच्या या विविध घटकांच्या माध्यमातून आपली ही आवड आपण पूर्ण करू शकतो, ह्या गोष्टीचं लेखकांना, त्यांच्या मित्रांना खूप आनंद झाला. आणि त्या आनंदाच्या भरात काय काढू आणि काय नको असं व्हायचं. खूप छान छान वेगवेगळ्या आकाराची, वेगवेगळ्या प्रकाराची विविध चित्र लेखक, त्यांचे मित्र काढू लागले. गुडघ्यावर टेकून रेष काढण्यात दंग व्हायचो. रेषा काढीत हातभर पुढं सरकल्यावर मागे वळून पाहावं तर रेषा वाळून लालजर्द झालेल्या असायच्या. या मुरुमाच्या खडकाने रेषा काढत काढत लेखक पुढं सरकायचे, पुढं जायचे आणि आपल्या गुडघ्यावर बसून, उभा राहून ते चित्र काढायचे. आणि मग व्हायचं काय, तर त्या मुरुमाचा जो खडा असायचा तो ओला असायचा आणि चित्र लेखक काढल्यावर पुढं सरकायचे आणि मग थोडंसं ऊन त्या दगडाला लागलं की ती चित्र वाळून जायची, त्या रेषा वाळायच्या आणि लाल भडक दिसायची. त्यांना त्या चित्रांकडे बघितल्यावर खूप आनंद व्हायचा, आणखीन चित्र काढण्याची इच्छा व्हायची, एक प्रकारची सुरसुरी यायची, म्हणजे आणखीन चित्र काढावी असं त्यांना वाटायचं. त्या दगडांकडे, त्या चित्रांकडे पाहिल्यावर तापलेल्या खडकावर टेकून टेकून गुडघ्याची साल्टं गेलेली लक्षात यायची नाही. बघा, म्हणजे देहभान विसरून काम करणं हे कशाला म्हणतात हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. तर लेखक, त्यांचे मित्र त्या खडकावर खूप सारी चित्र त्यांनी काढली. गुडघ्यावर बसून चित्र काढल्यामुळं त्यांना त्या गुडघ्याच्या कातडीची साल निघून गेल्याला सुद्धा लक्षात यायचं नाही. इतके ते देहभान विसरून त्या कामात मग्न होऊन जायचे. त्यामुळं खाली आपल्या गुडघ्याला काय झालंय, काय इजा पोचली आहे हे त्यांच्या लक्षातच यायचं नाही. देहभान विसरून ते चित्र काढायचे. इतका आनंद त्यांना झाला होता. मग उभ्या खडकावर चित्र काढणं सुरू झालं. काही दिवसांनी वाटायला लागलं की यात रंग भरावे, पण ते कुठून आणणार. मग उभ्या खडकावर चित्र काढायला त्यांनी सुरुवात केली. खूप सारी चित्र काढली. त्या नदी पात्रात जेवढी काही मोठमोठी दगडं होती त्या सगळ्या दगडांवर लेखकांनी, त्यांच्या मित्रांनी खूप छान छान चित्र काढली. आपली ती आवड पूर्ण केली. मग उभ्या दगडांवर चित्र काढली, आडव्या दगडांवर चित्र काढली. मग ही चित्र काढून झाल्यावर काही दिवसांनी त्यांना वाटायला लागलं की आपण आता चित्र तर छान काढली आहेत, आपली ही आवड त्या ठिकाणी पूर्ण तर केली आहे, मग या चित्रात आता रंग भरावे, रंग भरून या चित्रांना अजून चांगलं करावं असं त्यांना वाटू लागलं. पण पुढची अडचण होतीच, रंग कुठून आणणार. कारण ते रंग तर सहज उपलब्ध होणारच नाहीत, बरोबर. चित्रकलेचा कॅनव्हास किंवा तो मुरुमाचा खडा हा आजूबाजूला पडलेल्या गोष्टीतूनच त्यांनी मिळवला. पण आता रंगाचं काय करायचं, रंग कसे जमवायचे हा मोठा प्रश्न त्या मुलांच्या समोर पडला. मग त्यातूनही त्यांनी खूप छान मार्ग काढला. बघा मुलांनो, म्हणजे आपल्याला जर गरज पडली तर आपण कितीतरी गोष्टी नवीन शोधून काढतो. नवीन नवीन मार्गाने
एखादी गोष्ट पूर्ण करू शकतो. आणि लेखकांनी इथं हेच केलं. आपल्यातल्या कल्पकतेला त्यांनी वाव दिला, उजाळा दिला आणि नवीन गोष्टी शोधून काढल्या. बघा काय केलं ते. काही दिवसांनी वाटायला लागलं की यात रंग भरावेत, पण ते कुठून आणणार? त्या दिवसात काटेसावर फुलते, लाल भडक होते. तिच्या फुलातले पराग पाण्यात चुरगाळले की जांभळा रंग मिळतो. मग आता रंगांची जमवाजमव करायची म्हटले की मग आता करायची कशी? आणि त्यावरही त्यांनी एक मार्ग काढला. आणि तो मार्ग बघा कसा होता. तर लेखकांच्या गावात आजूबाजूला काटेसावर नावाचं एक झाड यायचं. हा कापसाचा प्रकार आहे. तर काटेसावर नावाची खूप सारी झाडं त्यांच्या गावाच्या आजूबाजूला यायची. आणि मग या झाडाला लाल फूल यायचं. त्या फुलातील जे परागकण असायचे ते परागकण पाण्यात जर चुरघळले तर त्यापासून जांभळा रंग मिळतो, हे त्यांच्या लक्षात आलं. त्या काटेसावर या फुलाच्या झाडापासून त्यांनी जांभळा रंग मिळवला, त्याचा शोध लावला. बरोबर. मग पुढं काय केलं बघा. शेंद्री नावाच्या वनस्पतीच्या बोंडातल्या बिया हिरवा रंग देतात. काटेसावर या झाडापासून त्यांनी जांभळा रंग मिळवला. मग पुढं शेंद्री नावाची एक वनस्पती आहे. या वनस्पतीच्या बोंडातल्या ज्या बिया असतात त्या बियांपासून त्यांनी भगवा रंग मिळवला. जांभळा रंग काटेसावर या झाडापासून, तर शेंद्री या वनस्पतीपासून भगवा रंग मिळविला. आणि पुढं काही पानांचा हिरवा झाला. म्हणजे जी झाडाची पानं असायची त्या पानांपासून हिरवा रंग सुद्धा त्यांनी मिळविला. पांढऱ्या रंगाचा जो चुना असतो त्या चुन्यापासून त्यांनी पांढरा रंग मिळविला. घरातील कुंकू, त्या कुंकवापासून लाल रंग मिळविला. आणि पिवळा रंग तर अगोदर त्यांनी त्या मुरमापासून मिळवलाच होता. म्हणजे रंगांची जमवाजमव त्यांनी या पद्धतीनं केली. बघा, म्हणजे रंग नाहीत, आता आपल्याला ही चित्र रंगवता येणार नाहीत म्हणून ते मागे हटले नाही. तर या निसर्गाच्या सानिध्यात ज्यावेळेस ते गेले त्या नैसर्गिक घटकांपासूनच त्यांनी इथं सुद्धा ते रंग मिळविले आणि खूप छान रंग त्यांनी मिळवले. आणि मग पुढं काय केलं बघा. बांबूची कवळी काडी घेऊन पुढचं टोक ठेचलं की त्याचा ब्रश तयार व्हायचा. मग आता चित्र काढून झाली, रंगांची जमवाजमव झाली. आता त्या चित्रांमध्ये रंग भरणं गरजेचं होतं. पण ते कशाने भरायचे? तर त्यावरही लेखकांनी खूप छान मार्ग काढला. आणि तो काय होता बघा. तर बांबूची कवळी काडी घेऊन पुढचं टोक ठेचलं की त्याचा ब्रश तयार व्हायचा. बांबूची जी काही छोटी काडी असायची त्या काडीचं पुढचं टोक जर ठेचलं दगडाने तर त्यापासून ब्रश तयार व्हायचा. हे त्यांच्या लक्षात आलं आणि ते त्यांनी पूर्णही केलं. आणि मग तहान भूक हरपून आम्ही दगडावरची चित्र रंगवत बसायचो. नजर जाईल तिथपर्यंत चित्र चित्र. आणि मग लेखक, त्यांचे मित्र चित्र काढून झाली, रंगांची जमवाजमव झाली, ब्रशचा शोध लावला. मग त्या ब्रशच्या साहाय्याने त्या चित्रांमध्ये रंग भरायला त्यांनी सुरुवात केली. खूप आनंद, समाधान त्यांना मिळालं. आणि मग नजर जाईल तिकडं नुसती चित्र चित्र काढलेली, रंगवलेली त्यावेळेस त्यांना दिसायची. थोड्या दिवसांनी पाऊस यायचा, नदी वाहायला लागायची. आमची चित्र नदीच्या पोटात गडप व्हायची. आता लेखकांचं हे काम उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये चालायचं. नदीला पाणी कमी असायचं, त्यामुळं त्या नदीच्या किनारी असणारी जी दगडं असायची ती दगडं त्यांना सहज दिसायची. परंतु पावसाळ्यात मात्र चित्र बदलायचं. पाऊस पडल्यामुळं त्या नदीला पाणी खूप यायचं. आणि मग नदीला पाणी आल्यामुळं ती जी दगडं असायची नदीच्या पात्रातली, नदीच्या किनारी असणारी ती दगडंसुद्धा
त्या पाण्यात गायब व्हायची, गडप व्हायची. आणि मग हे दगडच गायब झाले म्हटल्यावर त्या दगडांवरची जी चित्रं असायची ही चित्रंसुद्धा गायब व्हायची, असं लेखक या ठिकाणी सांगतायत. पण उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मात्र खूप सारी चित्रं या मुलांनी म्हणजे लेखकांनी काढली. बघा मुलांनो, या पूर्वार्धामध्ये आपण काय काय पाहिलं तर लेखकांनी जे निसर्गाचं महत्त्व आपल्याला पटवून दिले ते पाहिलं. त्याचबरोबर निसर्गाच्या सानिध्यात त्यांनी आपली चित्रकला कशी जोपासली, तो आपला छंद कसा पूर्ण केला हे आपण पाहिलं. आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी हे काम केलं. ठीक आहे. तर आशा आहे की तुम्हाला हा पूर्वार्ध छान समजला असेल. तर या पूर्वार्धाचा छान अभ्यास करा, पूर्ण वाचून काढा आणि या शब्दांचा, यातील कठीण शब्दांचाही अभ्यास करा. ठीक आहे. धन्यवाद.